18 ऑगस्ट रोजी इगतपुरी नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जी आहे ती जाहीर झाली होती. 18 ते 31 दरम्यान हरकती घेण्याची मुदत होती. मात्र 31 तारखेपर्यंत कोणती हरकत दाखल न झाल्याने आता आहे त्याच प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुका होण्याची चिन्हे दिसत आहेत. आपल्याबरोबर इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव आपण त्यांच्याकडे जाणूया. सर, नेमकं काय सांगाल? 18 ते 31 या दरम्यान आपण प्रारूप प्रभाग रचना नागरिकांना हरकती व सूचना मागवण्यासाठी पहावयास उपलब्ध करून दिली होती. या दरम्यान आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सविस्तर प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात सविस्तर माहिती नागरिकांना दिली होती. त्याचबरोबर वृत्तपत्रामध्ये देखील आपण प्रसिद्धी दिली होती. आणि 18 ते 31 या कालावधीमध्ये आपल्याकडे एकही हरकत व सूचना प्राप्त झालेली नाहीये. त्या अनुषंगाने पुढची जी काही अंतिम प्रभाग रचना करण्याची कार्यवाही आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि साधारणतः 30 सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रारूप प्रभाग रचना आपण या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत. नगराध्यक्ष पदाचं जे आहे ते आरक्षण कधी पडणार साधारणतः? नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाने यापूर्वीचे जे काही आरक्षण पडलेले आहेत त्याची माहिती सर्व नगरपालिकांकडून या ठिकाणी मागवलेली आहे आणि लवकरच या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे आरक्षणासंदर्भात देखील शासनास्तरावरून कार्यवाही सुरू आहे. आणि सर, नगराध्यक्ष पदाचं आरक्षण पडल्यानंतर जे 3 नगरसेवक यांना वाढीव राहणार आहेत, एक प्रभाग वाढलेला आहे, ते कशा पद्धतीने आरक्षण पडेल? मग आता त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचं जे आरक्षण आहे ते शासन स्तरावरून निश्चित केलं जाईल आणि आपल्याकडे जे काही 10 प्रभाग आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये 2 सदस्य आणि एका प्रभागात 3 सदस्य आहेत, तर या ज्या काही जागा आहेत याचं नगरपालिकेमध्येच सभागृहात आपण त्याचं आरक्षणाचं जेव्हा आपल्याकडे प्रोग्राम येईल त्या अनुषंगाने आपण ड्रॉ काढून त्या ठिकाणी आरक्षणाची सोडत आपण त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. साधारणतः या पूर्ण याला किती कालावधी जाईल? आता सध्या तर प्रारूप प्रभाग रचना आणि अंतिम प्रभाग रचना याची कार्यवाही सुरू आहे. मीनव्हाईल शासन स्तरावरून जर आदेश प्राप्त झाले तर आपण त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही प्रस्तावित करणार आहोत. या सप्टेंबर महिन्याच्या अखेर पूर्ण प्रभाग रचना आहे ती जाहीर होणार असून नगराध्यक्ष पदाचं जे आरक्षण आहे त्याला आता थोडा कालावधी लागणार असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी सांगितले. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.